नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मिरची भजा किंवा मिरची पकोडा म्हणू शकता तुम्ही, मस्त कमी तिखटाचा करणार आहे। थोडेसे 2-4 बटाटे उकडून बारीक करून घेतलेले आहेत। त्यासाठी अगोदर चटणी बनवूया। मधलं बॅटर आपल्याला जे मिरचीमध्ये भरायचे सारण म्हणू शकता, सारण जे भरायचे ते तयार करणार आहे आपण। जिरे, मोहरी, अद्रक, लसूण टाकलाय थोडासा। लसूण छान परतला की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता पण टाकायचा। बटाट्याची सारण करून घेणार आहोत। हळद घातली थोडी। बटाटे जे बारीक करून घेतलेले होते ते टाकून एकजीव करून घेऊया मस्त तेलात। अजून परत मसाले घालणार आहोत काही आपण। लाल तिखट टाकले थोडंसं, कारण मिरची पकोडा असल्यामुळे थोडंसं तिखट कमीच घालायचं। धना पावडर घातले, थोडासा किंचित गरम मसाला घातलेला आहे आणि आमचूर पावडर घालायचा। आमचूर पावडरमुळे चव छान येते, खायला पण छान लागतं ते। आणि मीठ घालूया चवीनुसार। कोथिंबीर, सगळं साहित्य एकजीव करून घेऊया। बघा छान सारण तयार झाले आपलं मिरचीचं। त्याला काही जास्त वाफायची गरज नाही, काही नाही, झालेलं आहे। अशा मोठ्या आकाराच्या, जास्त तिखट नाही आहे मिरची, ही ढोबळी मिरची म्हणू शकता, लंब्या आकाराची। असं मधोमध कट करून घ्यायचं आणि त्यामधलं बी काढून घ्यायचं। बी असल्यामुळे तिखट लागू शकतं, बी काढल्यामुळे छान लागतं खायला। बघा असं बी काढून घ्यायचं। बेसनचा गोळ बनवून घेऊया। 1 वाटी बेसन पीठ घेतलेले, थोडीशी हळद घातली, मीठ पण टाकले थोडंसं आणि पाणी घालून बॅटर तयार करून घेऊया। त्याचं पातळसा घोळ म्हणू शकता। जास्त पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही करायचा, गुटुळे होऊ द्यायचे नाही मध्ये। थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि मिरची आपली एकदम पिठामध्ये बुडवली जाणार नाही, त्यामुळे एक मोठा काचेचा ग्लास घ्यायचा, त्यामध्ये पूर्ण पीठ टाकून चला मिरचीमध्ये सारण भरून घेऊया बटाट्याचं। दाबून दाबून भरून घ्यायचं। सारणामुळे छान लागते मिरची। अगोदर आपण मिरची भजीच करतो नुसते, तर हे असे जर केलं तर छान लागतं खायला मिरची पकोडा। तेल पण गरम झाले, अशा ग्लासामध्ये एक एक करून अशा बुडवून तळून घ्यायच्या। कढई छोटी त्यामुळे 2-3च टाकून घ्यायच्या मिरच्या, जास्त नाही टाकायच्या एकदम। बघा अशा 2-3 टाकून घेतलेले। मंद गॅस केला मी, परत थोड्या वेळ मोठा गॅस करून काढून घ्यायच्या, म्हणजे तेल धरणार नाहीत ते मिरच्या। अशा मी पूर्ण तळून घेणार आहे। बघा तळून घेतल्यात पूर्ण, मधोमध कट करून दाखवते। मस्त क्रिस्पी झाल्या, तसं मऊ नाही काही नाही, कुरकुरीत झालेली मिरची आपली एकदम। आणि बटाट्याच्या सारणामुळे इतकी चविष्ट लागते ती खायला, पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता। बघा आजचे मिरची पकोडा तयार आहे। नक्की करून बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।